नमस्कार, स्वागत करतो तुमचे माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की बँक खाते क्रमांकासोबत आधार सीडिंग करणे का गरजेचे असते। सर्वप्रथम आधार सीडिंग म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। आधार सीडिंग म्हणजेच आपला खाते क्रमांक हा आपल्या आधार क्रमांकासोबत जोडला जाणे किंवा संलग्न होणे। हे आधार सीडिंगचं काम आपण बँकेमध्ये जाऊन अर्ज भरून करू शकतो किंवा ऑनलाईन द्वारे सुद्धाही करू शकतो। यासाठी आपल्याला npci.org.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आधार सीडिंग करणे का गरजेचे असते? विविध सरकारी अनुदान हे थेट आपल्या खात्यामध्ये जमा होत असते, जसे की PM किसान सन्मान निधी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, गॅस कनेक्शनचे अनुदान असेल, श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे पैसे असतील किंवा महाडीबीटी फार्मर मार्फत मिळणारे अनुदान असेल। विविध शासकीय योजनेचे जे लाभ असतात हे थेट आपल्याला आपल्या खात्यामध्ये जमा होत असतात। डीबीटी मार्फत ते आपल्या खात्यामध्ये जमा होत असतात। यासाठी आपण आपले आधार कार्ड सोबत कोणते खाते लिंक आहे म्हणजे अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलच्या साहाय्याने जाणून घेऊ शकतो। तर ते कसं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। चला तर मग सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला npci.org.in ही वेबसाईट सर्च करायची आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। या प्रकारे वेबसाईट ओपन होईल। यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल करून कंझ्युमर या पर्यायावरती टच करायचे आहे। यामध्ये आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसतील। यामध्ये भारत आधार सीडिंग इनेबल बेस या पर्यायावरती आपल्याला टच करायचं आहे। त्यावर टच केल्यानंतर या प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल। यामध्ये आपल्याला आपले बँक खाते हे आधार सीडिंग आहे का नाही हे तपासण्यासाठी आधार मॅप स्टेटस या पर्यायावरती टच करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि चेक स्टेटस या पर्यायावरती आपल्याला टच करायचा आहे। चेक स्टेटसवर टच केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि कन्फर्म या पर्यायावरती आपल्याला टच करायचा आहे। या प्रकारचा आपल्याला डॅशबोर्ड दिसेल। यामध्ये वरती आपल्याला आधार नंबरचे शेवटचे 4 पर्याय दिसतील। खाली मॅपिंग स्टेटस दिसेल। यामध्ये हा आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी लिंक आहे। खाली बँकेचं नाव दिसेल, बँक ऑफ इंडिया। जर आपल्याला मॅपिंग स्टेटस मध्ये आपले बँक अकाउंट हे इनेबल दर्शवत नसेल तर आपण आपले बँक अकाउंट हे आधार सीडिंग कसे करावे यासाठी मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ बघून आपण आपले बँक अकाउंट हे आधार सीडिंग करू शकता। अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।